Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. सो गाईज आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 11 मध्ये आपण बघणार आहोत काही अरिथमेटिक ऑपरेटर्स म्हणजेच जावास्क्रिप्टचे अरिथमेटिक ऑपरेटर्स. तर अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये काय काय हे आपण अगदी लहानपणापासून बघत आलेलो आहोत. तर तेच ऑपरेटर आज आपण जावास्क्रिप्ट मध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत. तर कोणकोणते ऑपरेटर्स येतात? तर ऍडिशन ऑपरेटर आहे, सबट्रॅक्शन ऑपरेटर आहे, मल्टिप्लिकेशन आहे आणि डिव्हिजन आहे. तर हे चारही ऑपरेटरचा वापर करून आपण जावास्क्रिप्ट मध्ये ऑपरेशन कशा प्रकारे परफॉर्म करू शकतो, तर ते आज आपण बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ, जावास्क्रिप्ट पार्ट 11. लेट्स गेट स्टार्टेड. तर सर्वात आधी मित्रांनो आपण अरिथमेटिक ऑपरेटर्स मध्ये ऍडिशन ऑपरेटर बघणार आहोत. सो त्याआधी आपण बघणार आहोत अरिथमेटिक ऑपरेटर्स म्हणजे काय किंवा त्याचा यूज कसा करायचा. सो अरिथमेटिक ऑपरेटर्स आर यूज टू परफॉर्मिंग मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स इन जावास्क्रिप्ट. तर अरिथमेटिक ऑपरेटर्स जे आहेत तर त्याचा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण यूज करत असतो इन जावास्क्रिप्ट ऑल्सो अँड इन अदर लँग्वेजेस ऑल्सो अँड इन मॅथ ऑल्सो. Okay, so an arithmetic operators accept numerical values as operand and return a single numerical values. So जेव्हा आपण arithmetic operators चा वापर करून काही कॅल्क्युलेशन करतो किंवा arithmetic ऑपरेशन परफॉर्म करतो, तर त्यावेळेस आपले जे दोन व्हॅल्यूज असतात, ज्या व्हॅल्यूज सोबत आपण हे ऑपरेशन परफॉर्म करतो, त्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला नंबर फॉर्मॅट मध्ये लागतात. ओके, तर त्या दोन्ही व्हॅल्यू जर नंबर फॉर्मॅट मध्ये असतील तर आपण त्यासोबत अरिथमेटिक ऑपरेशन्स जे असतात ते परफॉर्म करू शकतो. तर आता सर्वात आधी आपण ऍडिशन ऑपरेटर बघणार आहोत. हे ऍडिशन ऑपरेटरचा यूज करून आपण एखादं अरिथमेटिक ऑपरेशन्स कशा प्रकारे परफॉर्म करू शकतो. सो द ऍडिशन ऑपरेटर रिटर्न्स द सम ऑफ टू व्हॅल्यूज. तर ऑब्विसली आपण अगदी लहानपणापासून शिकत आलेलो आहे की ऍडिशन ऑपरेटरचा यूज करून किंवा ऍडिशन करून आपण दोन व्हॅल्यू ज्या असतात तर त्यांचं सम करत असतो. सम म्हणजेच काय, तर त्या ज्या दोन व्हॅल्यू असतात त्यांना एकमेकांमध्ये मिळवत असतो. जसं की इथे तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये बघू शकतात, 10 + 20 = 30. हे अगदी साधं सोपं एक्झाम्पल आहे आणि आज मी तुम्हाला अगदी आपल्या बालपणामध्ये घेऊन जात आहे की जसं ज्युनियर केजी सिनियर केजी मध्ये आपण एखादा वस्तूंचं कॅल्क्युलेशन करून शिकायचं, तसंच त्या प्रकारे एखाद्या जर तुमच्याकडे एक आंबा आहे आणि तुमच्या मित्राने जर तुम्हाला एक आंबा अजून दिला तर तुमच्याकडे किती आंबे झाले, तर 2 आंबे झाले. तर त्याच प्रकारे जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आहे, एखादी व्हॅल्यू आहे आणि ती अजून एखादी तुमच्याकडे व्हॅल्यू आहे, तर दोघांचं जर आपल्याला ऍडिशन करायचं असेल तर ते ऍडिशन प्लस हे ऑपरेटर यूज करून आपण करत असतो आणि ते ऍडिशन एखाद्या व्हेरिएबल मध्ये जावास्क्रिप्ट मध्ये आपण काय करतो, स्टोअर करत असतो. तर प्रॅक्टिकली सुद्धा आपण करून बघणार आहोत. तो जावास्क्रिप्ट मध्ये डिफरन्स एवढाच आहे की आपण जे काही कॅल्क्युलेशन परफॉर्म करू ते आपण एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. तो आपण काय करणार आता की एक व्हेरिएबल घेणार. सो कॉन्स्ट सम म्हणून एक व्हेरिएबल घेतला मी, = एखादी न्यूमरिक व्हॅल्यू आहे, सपोज 10 घेतलं प्लस 40 घेतलं, प्लस 40 घेतलं. तर ह्या 10 + 40 जे काही कॅल्क्युलेशन होणार आहे किंवा जी काही ऍडिशन होणार आहे, तर ती ऍडिशन आपण पुढे या सम व्हेरिएबल मध्ये काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. तर अशा प्रकारे आपण अरिथमेटिक ऑपरेटरचा किंवा ऍडिशन ऑपरेटरचा यूज करून ऍडिशन जावास्क्रिप्ट मध्ये करू शकतो. तर याला आपण आता कन्सोल करून बघणार आहोत, console.log सम, किंवा इथे आपण घेऊया ऍडिशन ऍडिशन आपण इथे स्ट्रिंग लिटरलचा यूज करूया जेणेकरून आपल्याला समजेल. सो ऍडिशन ऑफ 10 and 40 इज किती होणार आहे, दोघांची ऍडिशन तर 50 होणार आहे. तर ती ऍडिशन आपण इथे ही जी सम आहे, ज्या व्हेरिएबल मध्ये आपण ती ऍडिशन स्टोअर केली आहे, तो व्हेरिएबल आपण इथे पेस्ट करणार आहे आणि याला सेव्ह करूयात. जाऊया आपल्या ब्राउझरवर आणि कन्सोल मध्ये आपण बघू शकतो. तर दोघांची जी ऍडिशन आहे ती आपल्याला इथे 50 अशी मिळालेली आहे.
सो ऍडिशन ऑफ 10 अँड 40 इज 50. तर अशा प्रकारे तुम्ही ऍडिशन ऑपरेटरचा यूज करून जावास्क्रिप्ट मध्ये ऍडिशन करू शकतात. आणि हे जे ऑपरेटर्स आहेत यांचा खूप असा उपयोग जावास्क्रिप्ट मध्ये होत असतो. आणि हे इतका सिंपल वेने मी तुम्हाला याकरता सांगतोय की जर तुमचा पाया म्हणजे जे काही बेसिक आहे जावास्क्रिप्टचं ते जर एकदम क्लिअर झालं ना तर ऍडव्हान्स जावास्क्रिप्ट शिकायला तुम्हाला अगदी इझी जाणार आहे, अगदी सोपं जाणार आहे. तर त्यासाठी आपण अगदी बेसिक असे काहीतरी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू तुम्हाला मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो ऍडिशन ऑपरेटर तर आपण आता बघितलं, पण त्याचे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स पण आहेत, तर ते आपण बघून घेणार आहोत. तर इफ आयदर व्हॅल्यू इज अ स्ट्रिंग द ऍडिशन ऑपरेटर युजेस द फॉलोइंग रूल्स. आता आपण दोन नंबर्स सोबत ऍडिशन केलं तर ते ऍडिशन परफॉर्म झालं. पण जर ह्या दोन नंबर मध्ये एखादी जर स्ट्रिंग असेल, एखादा नंबर जर स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल तर त्यावेळेस काय होतं ते या रूल्स मध्ये सांगितलेलं आहे. तर पहिला रूल काय सांगतं, तर इफ बोथ व्हॅल्यूज आर अ स्ट्रिंग, जर दोन्ही व्हॅल्यू स्ट्रिंग जर असतील, इट कॉन्केटेनेट्स द सेकंड स्ट्रिंग टू द फर्स्ट वन. तर ह्या दोन व्हॅल्यू जर स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असतील तर त्या दोन्ही स्ट्रिंग प्लस साइन जे आहे तर ते प्लस साइन त्या दोन्ही स्ट्रिंगला कॉन्कॅट करतं आणि त्याची एक सिंगल स्ट्रिंग क्रिएट करतं. आणि दुसरा नियम काय सांगतो, इफ वन व्हॅल्यू इज अ स्ट्रिंग इट इम्प्लिसिटली कन्वर्ट द न्यूमरिक व्हॅल्यू इनटू अ स्ट्रिंग अँड कॉन्कॅट टू स्ट्रिंग. ओके, तर दुसरा नियम काय सांगतो की दोघी नंबर पैकी एखादा नंबर जरी स्ट्रिंग असेल तरी तो काय करतो, तो दुसरा नंबर जो आहे त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतो आणि दोघांची मिळून एक स्ट्रिंग तयार करत असतो. तर प्लस जे साइन आहे ते जावास्क्रिप्ट मध्ये दोन वेज साठी यूज केलं जातं. एक म्हणजे तुम्ही ऍडिशन करू शकता प्लस साइनचा यूज करून, आणि दुसरं म्हणजे दोन स्ट्रिंगला कॉन्कॅट करण्याचं काम प्लस साइन जे आहे ते करत असतं. तर एक्झाम्पल करून बघूया आपण. आता इथे मी खालती एक नवीन व्हेरिएबल घेतो, कॉन्स्ट ऍडिशन इज इक्वल टू, आता आपण इथे दोघी स्ट्रिंग घेऊन बघूया. 20 ही जी न्यूमरिक व्हॅल्यू ती मी काय केली, स्ट्रिंग मध्ये लिहिली आहे, सिंगल कोटचा यूज केला या ठिकाणी, 20 प्लस 60. ओके, आणि या दोघांना आपण काय करूया, कन्सोल मध्ये प्रिंट करून बघूया. तर ऍडिशन ऑफ 20 अँड 60, तर इथे आपल्याला ऍडिशन द्यायचं आहे. एक कॉपी करूया आणि हा ऍडिशन व्हेरिएबल या ठिकाणी टाकणार आहोत. सेव्ह करूया, आपल्या ब्राउझरवर बघूया. तर तुम्ही इथे बघू शकता ऍडिशन ऑफ 20 अँड 60, रिझल्ट आपल्याला हवा होता 80, पण इथे काय आलेला आहे 20 आणि 60. तर आपण काय यूज केला इथे, ह्या जे दोन नंबर्स होते ते स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये होते, तर ह्या प्लस साइनने काय केलं, तर त्यांना ऍज अ स्ट्रिंग कन्सिडर केलं आणि दोघी नंबरला काय केलं, त्यांनी कॉन्कॅट करून टाकलं. तर याला कॉन्केटेनेशन असं म्हणतात. तर जर तुम्हाला जावास्क्रिप्ट मध्ये दोन स्ट्रिंगला जर एकत्र करायचं असेल किंवा कॉन्कॅट करायचं असेल तर तुम्ही प्लस साइनचा यूज करू शकतात. तसंच एखादा नंबर जर आपल्याकडे स्ट्रिंग असेल, अगेन मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो इथे, कॉन्स्ट, इथे आपण ऍड म्हणून व्हेरिएबल घेऊया, इज इक्वल टू, फक्त सिंगल व्हेरिएबल तुमच्याकडे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे आणि दुसरा जो व्हॅल्यू आहे, दुसरी जी व्हॅल्यू आहे, फर्स्ट व्हॅल्यू ही स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे आणि सेकंड व्हॅल्यू ही नंबर फॉर्मॅट मध्ये आहे, तरी ती त्याला स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये काय करणार, कन्वर्ट करणार. सो इथे आपण आता हे जे ऍड व्हेरिएबल आहे, ऍड व्हेरिएबल याचे टाकणार आणि इथे आपण 10 आणि 20, 10 आणि 20 याला सेव्ह करणार. जाऊया आपल्या ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता आपला 10 जो होता, 10 जी व्हॅल्यू होती ती फक्त नंबर्स मध्ये होती आणि 20 ही न्यूमरिक फॉर्मॅट मध्ये होती, तरी सुद्धा प्लस साइनने काय केलं की 10 ला 20 सोबत कॉन्कॅट करून टाकलं आणि ऍज अ स्ट्रिंग तिथे शो केलेलं. तर जेव्हा तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म कराल आणि प्लस साइनचा यूज कराल तर त्यावेळेस आधी तुम्ही म्हणजे चेक करायचं आहे की तुमची जी व्हॅल्यू आहे ती स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे की नंबर फॉर्मॅट मध्ये आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा आपल्याला सर्व्हर साइडने डेटा येत असतो तेव्हा तो स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये येत असतो, न्यूमरिक डेटा सुद्धा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये येत असतो. तर तेव्हा जावास्क्रिप्टने आपल्याला काही मेथड्स प्रोव्हाइड केलेला आहे. नंबर म्हणून एक मेथड आहे, तर त्या नंबर मेथडचा यूज करून आपण स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट करत असतो आणि नंतर त्यासोबत काय करतो, कॅल्क्युलेशन हे परफॉर्म करत असतो. सो
आता हे जर सेम जर तुम्हाला नंबर मेथड सोबत जर कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकतात. मी ह्याच कन्सोलला इथे खाली प्रिंट करतो आणि सपोज तुमच्याकडे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये डेटा आहे तर मी इथे num1 इज इक्वल टू स्ट्रिंग मध्येच मी 10 घेतलेलं आहे आणि num2 इज इक्वल टू स्ट्रिंग मध्येच मी 40 घेतलेले आहे, बरोबर. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो मी काय करेल, इथे रिझल्ट म्हणून एक व्हेरिएबल घेणार इज इक्वल टू, मगाशी जर सांगितलं असं नंबर म्हणून एक मेथड आहे, त्या नंबर मेथडचा इथे यूज करणार. या नंबर मेथड मध्ये मी काय करणार, num1 ला घेणार, त्यानंतर प्लस परत मी नंबर मेथड घेणार लिहिणार आणि नंबर मेथड मध्ये num2 ला टाकणार num2 आणि लास्टला सेमीकोलन. याला सेव्ह करायचं आपल्याला आणि हे जे रिझल्ट आहे या रिझल्टला आपल्याला इथे पेस्ट करायचं आहे. सो ऍडिशन ऑफ num1 अँड num2, तर इथे तुम्ही अशा प्रकारे करू शकता. $, स्क्वेअर ब्रॅकेट, या ठिकाणी तुम्हाला num1 लिहायचं आहे आणि अगेन सेम कॉपी करून तुम्ही 60च्या ठिकाणी टाकू शकतात आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, num2 टाकायचं आहे. सेव्ह करूयात, जाऊया आपल्या ब्राउझरवर, तर तुम्ही इथे चेक करू शकतात. मी बाकीचा कोड काय करतो, कमेंट करतो जेणेकरून आपल्याला तो कोड दिसेल व्यवस्थित. सो तेवढा कोडचा रिझल्ट आपल्याला आता बघायचा आहे. सो तुम्ही ते बघू शकतात, ऍडिशन ऑफ 10 अँड 40 इज अ 50. तर आता आपल्याला एक्झॅक्ट रिझल्ट मिळाला. तर तुम्ही अशी जर केस तुमच्या समोर आली तर तुम्हाला आधी ते जे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये जे काही व्हॅल्यू आहे किंवा नंबर आहे त्यांना नंबर या मेथडचा यूज करून नंबर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याची ऍडिशन काय करायची, परफॉर्म करायची. तर अशा प्रकारे तुम्ही प्लस साइनचा यूज करून ऍडिशन परफॉर्म करू शकता जावास्क्रिप्ट मध्ये. आता नेक्स्ट ऑपरेटर आपण बघणार आहोत, सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर. सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर म्हणजे काय, तर मायनस साइन. तर सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर सबस्ट्रॅक्ट वन नंबर फ्रॉम द अनदर नंबर. ओके, हे पण अगदी सिंपल आहे, अगदी ज्युनियर सिनियर ह्याच्यापासून आपण शिकत आलेलो आहोत आणि सेम कन्सेप्ट आहे. अगेन आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा या ठिकाणी यूज करणार आहे. तुमच्याकडे जर 2 आंबे आहेत, तुमचा मित्र आलेला तुमच्या घरी, तुमच्याकडे 2 आंबे आहेत, आंबे तुम्ही खात आहात आणि मित्र आलेला आहे, तर तुम्ही एक आंबा त्याला दिला, तर तुमच्याकडे 3 आंबे शिल्लक राहिले, एक आंबा शिल्लक राहिला. या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन ऑपरेटरचा आपण यूज केला आहे. 2 आंब्यांमधून एक आंबा तुम्ही तुमच्या मित्राला दिलाय, तर तुमच्याकडे किती, एक आंबा शिल्लक राहिलेला आहे. तशाच प्रकारे आपण जावास्क्रिप्ट मध्ये सबस्ट्रॅक्शन ऑपरेटरचा यूज करत असतो. अगदी सोपा ऑपरेटर आहे, त्याचा एक्झाम्पल आपण करून बघणार आहोत. तर अगेन मी याला कमेंट करतो, आपण खाली जाऊया नेक्स्ट लाईनला आणि कॉन्स्ट num1 अगेन आपण सेम व्हेरिएबल करूया कारण मी वरच्या व्हेरिएबलला काय केलंय, कमेंट केलेला आहे. सो num1 इज इक्वल टू 20 आणि कॉन्स्ट num2 इज इक्वल टू 10 आणि खालती आपण रिझल्ट म्हणून एक व्हेरिएबल घेऊया इज इक्वल टू num1 मायनस num2. याला आपल्याला सेव्ह करायचं आहे, याला कन्सोल मध्ये आपण प्रिंट करणार आहोत. याला कॉपी करतो, इथे पेस्ट करतो आणि इथे आपण घेणार आहोत सबस्ट्रॅक्शन. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहूया आपण, सब म्हणजे सबस्ट्रॅक्शन 20 अँड 10. तर इथे आपण मगाशी जसं घेतलं तसं num1 अँड num2 इज रिझल्ट. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या ब्राउझरवर, तुम्हाला एक्झॅक्ट रिझल्ट इथे मिळेल. सबस्ट्रॅक्शन ऑफ 20 अँड 10 इज 10. 20 मधून 10 मायनस केले तर आपल्याकडे किती होतात, 10 उरत असतात. सो अशा प्रकारे तुम्ही सबस्ट्रॅक्शन ऑपरेटरचा यूज करू शकता. सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर सोबत पण काही रूल्स आहेत, तर ते आपण बघणार आहोत. इफ व्हॅल्यू इज स्ट्रिंग, इफ एनी व्हॅल्यू इज स्ट्रिंग म्हणजे जर एखादी व्हॅल्यू स्ट्रिंग असेल, a boolean, null or undefined, the JavaScript engine will first convert the value to a number using the number function and second perform the subtraction. तर हे जे आहे ते इंटरनली करत असतं, या ठिकाणी आपल्याला नंबर मेथड लिहायची गरज नसते. तर फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत की आता एखादा नंबर आपल्याकडे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे, सेम जे लाईन्स आहेत त्याला मी कॉपी करतो, याला कमेंट करूयात आणि नेक्स्ट लाईनला इथे पेस्ट करतो.
तर यातला एखादा नंबर जर तुमचा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे, सपोज 20 हा स्ट्रिंग मध्ये आहे आणि इथे आपण कोणत्याही प्रकारचा नंबर हे मेथड, जशी वरती आपण इथे नंबर मेथड यूज केली तशी नंबर मेथड मी इथे यूज केलेली नाहीये, तरी जावास्क्रिप्ट इंजिन जे आहे ते इंटरनली ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करत असतं आणि आपलं जे ऑपरेशन आहे ते परफॉर्म होत असतं. त्याला सेव्ह करूयात, ब्राउझरवर जाऊया, तर तुम्ही इथे बघू शकता, तरी आपल्याला इथे 10 हे आन्सर मिळालेलं आहे. फक्त प्लस साइन जे आहे ते प्लस साइन जावास्क्रिप्ट मध्ये ऍज अ कॉन्कॅटिनेशन पण परफॉर्म करत असतं आणि ऍडिशन पण परफॉर्म करत असतं. म्हणून त्या केसमध्ये जर एखादी व्हॅल्यू स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल तर आपल्याला तिला आधी नंबर फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि त्यानंतर त्यासोबत ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. असं प्लस साइन सोडून बाकीचे इतर जे ऑपरेटर्स आहेत, जसे की मायनस झालं, मल्टिप्लिकेशन झालं, डिव्हिजन झालं, या सर्व ऑपरेटर्स सोबत आपल्याला नंबर फंक्शनचा यूज करण्याची गरज नाही. ते जावास्क्रिप्ट इंजिन ऑटोमॅटिकली त्याला बॅकग्राऊंडला कन्वर्ट करत असतं स्ट्रिंगला नंबर मध्ये आणि नंतर ऑपरेशन हे परफॉर्म होत असतं. तर दिस इज अबाउट द सबस्ट्रॅक्शन ऑपरेटर. आता आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. सो जावास्क्रिप्ट युजेस द abstract to represent the multiplication operator. The multiplication operator multiplies two number and return a single value. ओके, सो आपण आता एक एक्झाम्पल बघूया. त्यापूर्वी आपण ग्राफिकली रिप्रेझेंटेशन बघून घेणार आहोत. जर तुमच्याकडे दोन मँगो आहे आणि अजून एक तुमच्याकडे आला तर त्याला मल्टिप्लाय केलं तर 2 into 1 is equal to 2. आपण टेबल्स तर आपल्याला सर्वांना माहित आहे, बे एक बे, बे दोन्ही 4. तर त्या प्रकारे दोनाला जर एकासोबत आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट किती मिळणार आहे? 2 मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन हे ऑपरेटर यूज करून दोन व्हॅल्यूजला मल्टिप्लाय करू शकता. तर विल सी द एक्झाम्पल अगेन. विल कॉपी दिस अँड पेस्ट इट ऑन अ नेक्स्ट लाईन. याला आपण कमेंट करूयात आणि तुम्ही इथे मल्टिप्लिकेशन परफॉर्म करू शकता. आता ही आहे स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये. याला आधी आपण नंबर मध्ये बघूया. तर 20 आणि इथे 2 घेतोय मी आणि इथे मायनसच्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन ऑपरेटर यूज करायचा. याला सेव्ह करूयात. जाऊया ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता, तर इथे आपलं एक सबच्या ठिकाणी मल्टी लिहायचं राहिलं. मल्टिप्लिकेशन ऑफ 20 and 2 is 40 असं यायला पाहिजे. सो मल्टिप्लिकेशन ऑफ 20 and 2 is 40. तो अगदी सोपं आहे. याला जर आपण स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये घेतलं, 20 ला जर स्ट्रिंग केलं तरी आपल्याला रिझल्ट सेम होणार आहे. तुम्ही इथे बघू शकता 40 आलेला आहे. तर जावास्क्रिप्ट इंजिन जे आहे ते बॅकग्राऊंडला या स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट करत असतं आणि ऑपरेशन परफॉर्म करत असतं. अगेन आपलं शेवटचं जे ऑपरेटर आहे ते आहे डिव्हिजन ऑपरेटर आणि ते आता आपण बघणार आहोत. सर division operator. JavaScript uses the slash character to represent the divide operator. The divide operator divides first value by the second one. आणि अगेन याचा पण रूल सेम आहे. इफ आयदर वन व्हॅल्यू इज नॉट अ नंबर, म्हणजे स्ट्रिंग आहे, तर जावास्क्रिप्ट इंजिन कन्वर्ट इट इनटू अ नंबर फॉर अ डिव्हिजन. त्याला कन्वर्ट करतं आणि नंतर डिव्हिजन जे ऑपरेशन्स आहे ते परफॉर्म करत असतं. अगेन वी सी द एक्झाम्पल ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. तर आपल्याकडे जर 4 आंबे आहेत, 4 मँगोज आहेत, 4 मँगोज आहेत आणि त्या 4 मँगोजला आपल्याला 2 मँगोजने जर डिवाइड केलं, म्हणजे ते जे 4 मँगोज आहेत तर ते आपल्याला 2 मित्रांमध्ये समान भागीदारीमध्ये त्यांना वाटायचे, द्यायचे आहेत. तर 4 ला जर 2 मध्ये वाटायचे तर आपल्याला 4 भागिले 2 असं करावं लागेल. तर प्रत्येकाला किती आंबे येतील? 2 आंबे येतील. तर तेच आहे, तर 4 भागिले 2 इज इक्वल टू 2. तर 2-2 आंबे आपल्याला प्रत्येक जो आपला मित्र आहे त्याला आपल्याला काय करायचे? द्यायचे. तर अशा प्रकारे आपण जे डिवायडेशनचं ऑपरेटर आहे आपण या प्रकारे यूज करत असतो. सो लेट्स सी द एक्झाम्पल. याला सेम अगेन आपण कॉपी करूयात, नेक्स्ट लाईन मध्ये पेस्ट करूयात आणि इथे आपल्याला काय करायचं आहे? इथे मी 40 घेतो, 40 आणि इथे आपल्याला काय करायचं आहे? डिवायडेशनचा ऑपरेटर यूज करायचा आहे आणि इथे आपण div शॉर्ट फॉर्म डिवायडेशनचा लिहिणार आहोत. ऑफ num1 and num2 इज इक्वल टू 20 असं आपल्याला आन्सर यायला पाहिजे. सो ब्राउझर आपण बघणार आहोत. डिवायडेशन ऑफ 40 and 2 इज 20. परफेक्ट आलेला आहे. जर एखादी व्हॅल्यू आपली स्ट्रिंग असेल तर याला आपण 40 ला जर मी स्ट्रिंग बनवलं तरी आपल्याला रिझल्ट हा एक्झॅक्ट मिळणार आहे.
तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 20 हा रिझल्ट इथे मिळालेला आहे. कारण जावास्क्रिप्ट इंजिनने काय केलं, हा जो 40 ॲज अ स्ट्रिंग होता त्याला नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं आणि नंतर त्याला काय केलं, डिवाइड केलं 2 सोबत. 2 ने 40 ला डिवाइड केलं आणि आपल्याला रिझल्ट जो हवा होता तो मिळालेला आहे. सो गाईज अशा प्रकारे आपण आज अरिथमेटिक ऑपरेशन्स, बेसिक ऑपरेशन बघितलेले आहेत. तर अरिथमेटिक ऑपरेशन्स अजून आपण ऑब्जेक्ट सोबत पण करू शकतो. तर ते कशा प्रकारे करता येतात किंवा करू शकतात तर ते आपण आज बघणार आहोत. सो 2 मेथड्स आहेत. इफ अ व्हॅल्यू इज अन ऑब्जेक्ट, तर तुमची व्हॅल्यू जर ऑब्जेक्ट असेल तर जावास्क्रिप्ट इंजिन विल कॉल द व्हॅल्यू ऑफ मेथड ऑफ द ऑब्जेक्ट टू गेट द व्हॅल्यू फॉर अ कॅल्क्युलेशन. तर जर तुमच्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट मध्ये तुमची व्हॅल्यू आहे, तर व्हॅल्यू ऑफ मेथड मदत करते आपल्याला ती व्हॅल्यू गेट करण्यासाठी आणि त्यासोबत कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी. तसाच टू स्ट्रिंगचा पण आपण यूज करू शकतो. इफ द ऑब्जेक्ट डझंट हॅव अ व्हॅल्यू ऑफ मेथड, जर तुमच्याकडे ऑब्जेक्ट कडे व्हॅल्यू ऑफ मेथड नसेल बट हॅज अ टू स्ट्रिंग मेथड, द जावास्क्रिप्ट इंजिन विल कॉल टू स्ट्रिंग मेथड टू गेट द व्हॅल्यू ऑफ कॅल्क्युलेशन. जर तुमच्याकडे व्हॅल्यू ऑफ मेथड नसेल ऑब्जेक्ट मध्ये तर आणि टू स्ट्रिंग मेथड असेल तर जावास्क्रिप्ट इंजिन व्हॅल्यू ऑफ मेथडच्या ऐवजी टू स्ट्रिंग मेथडचा यूज करते कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्यासाठी. त्याचं एक्झाम्पल आपण बघून घेणार आहोत. सो अगेन विल कमेंट इट आणि ऑन द नेक्स्ट लाईन आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहोत. सो लेट कॅल्क्युलेट इज इक्वल टू एक व्हेरिएबल घेतला आपण कॅल्क्युलेट, त्यामध्ये एक ऑब्जेक्ट लिटरल बनवणार आहे. तर हा एक आपला ऑब्जेक्ट बनला, एम्प्टी ऑब्जेक्ट. यामध्ये आपल्याकडे काय आहे, एक व्हॅल्यू ऑफ, ही एक मेथड आहे आणि ही मेथड पण ऑब्जेक्ट फॉर्मॅट मध्ये आणि याला आपण काय करतोय, रिटर्न करतोय 100 सपोज. याला आपण सेव्ह करणार आहोत. तर जर ही 100 व्हॅल्यू आपल्याला जर यूज करायची असेल किंवा या 100 व्हॅल्यू सोबत जर आपल्याला काही ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण कशा प्रकारे करू शकतो तर त्या आता आपण बघणार आहोत. सो मी कॉन्स्ट सपोज मला ऍडिशन करायची, तर ऍड इज इक्वल टू या मेथडला मी घेणार, सॉरी हा ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टला इथे मी कॉल करणार कॅल्क्युलेट प्लस 10. तर इथे मला त्याची व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार. सो कन्सोल डॉट लॉग आणि इथे आपण ही जी ऍड व्हॅल्यू आहे त्याला इथे प्रिंट करून बघणार. इथे तुम्ही बघू शकता 100 प्लस 10 110. तर अशा प्रकारे तुम्ही ऍडिशन परफॉर्म करू शकतात एखाद्या ऑब्जेक्ट सोबत. जर ऑब्जेक्ट मध्ये जर तुमची व्हॅल्यू असेल कॉमन व्हॅल्यू म्हणजे कॉमन कोड तुम्ही करून ठेवला आणि तुम्हाला मल्टिपल ठिकाणी जर सेम व्हॅल्यू किंवा सेम न्यूमरिक जी व्हॅल्यू आहे ती यूज करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे रियुजेबल कोड करू शकतात. तर हे आपण आता व्हॅल्यू ऑफ ह्या मेथड सोबत बघितलं आणि आपण इथे फक्त ऍडिशन बघितलं. तुम्हाला होमवर्क आहे व्हॅल्यू ऑफ मेथड सोबत तुम्हाला बाकीचे उरलेले जे काही अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत जसं की सबट्रॅक्शन झालं, डिव्हिजन झालं, मल्टिप्लिकेशन झालं, तर हे करून बघायचे आहे आणि मला कमेंटद्वारे कळवायचं आहे की ते तुमचं आन्सर बरोबर आलेलं आहे की चुकीचं आलेलं आहे. ओके, किंवा तुम्हाला काही एरर आलेला आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता. सो गाइज अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू ऑफ मेथडचा यूज करून एखादं कॅल्क्युलेशन परफॉर्म करू शकता. सो बाकीचे जे ऑपरेटर्स राहिलेले आहेत जसं की मायनस, इथे मी तुम्हाला प्लस साइन सोबत कॅल्क्युलेशन करून दाखवलं आणि बाकीचे जे ऑपरेटर्स राहिलेले आहेत ते ऍज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकतात किंवा ऍज अ होमवर्क म्हणून तुम्ही परफॉर्म करू शकतात आणि परफॉर्म करून मला कमेंटद्वारे कळवायचं आहे की ते तुमचं आन्सर जे आले ते एक्झॅक्ट आलेलं आहे, बरोबर आलेलं आहे, चुकीचं आलेलं आहे किंवा काही एरर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अरिथमेटिक ऑपरेटर्स खूप डीप मध्ये, खूप बेसिकली आणि खूप ग्राफिकली म्हणजे आणि ग्राफिकली रिप्रेझेंटेशन थ्रू मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा कन्सेप्ट तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ, आजचा कन्सेप्ट जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन कन्सेप्ट सोबत आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.